आता पुढची रेसिपी सुद्धा ऑफकोर्स मनालीच करणार आहे. पण अभिनंदन, इन्ग्रेडियंट्स माहिती आहेत तुला? बघून सांगू शकतो. नको, सांग काय काय साहित्य आहे पहिलेच. सांग. उकडलेला कांदा, बटाटा, लसूण आणि आला. एकदा उकडलेलं दूध, उकडलेलं बारीक तुकडे केलेली गाजर, शेंग उकडलेली एकदा, शेवगाची शेंग, बेसिल, नमक, ब्लॅक पेपर, काली मिरी, चिली फ्लेक्स. आता आपण कृतीकडे वळणार आहोत. मनाली आपल्याला सांगणार प्रोसिजर सूपची. तर आता काय करायचं मनाली? हे उकडलेलं कांदा, बटाटा, अद्रक आणि लसूणला ब्लेंड करून घ्यायचं आणि छानून घ्यायचं. अच्छा, म्हणजे ब्लेंड करायचं आणि गाळून घ्यायचा आणि त्याचा हा स्टॉक तयार होतं. अच्छा, ते मी तयार करून ठेवलेलं आहे. अच्छा. आता हे गॅसवर टाकायचं. ओके, हा मेन आपला इन्ग्रेडियंट आहे, महत्वाचं साहित्य आपल्या सूपसाठीचं. अच्छा, आणि आता यात काय टाकायचं? यात दूध टाकायचं. हे दूध उकळलेलं एकदा. किती दूध घालतेस? कलर प्रमाणे. हां, कारण की हे सूपचं कलर सफेद पाहिजे आपल्याला, पांढरं पाहिजे, आणखी पांढरं पाहिजे. अच्छा, मला टेस्टसाठी असं काही नाही. हां, ॲक्च्युली आपण क्रीम पण घालू शकतात, पण त्याच्याऐवजी मिल्क. म्हणजे क्रीम टाकलं की थोडं थिक झालं असतं आणखी सूप. आणि फॅट पण राहते, तर हेल्दी आहे एकदम. आता काय टाकणार आहेस? गॅस मोठा करू मी? बरं, आता काय करायचं? आता याच्यात सगळे मसाले टाकायचे. नमक, मीठ, काली मिरी, चिली फ्लेक्स आणि शेवटी बेसिल. अच्छा, एवढेच मसाले टाकले. ओके, आता हे ढवळून घ्यायला लागेल. अभिनंदन, थांब सुरू कर. थोडंसं हलवलंच तरी चालेल. मी ते करू शकतो. हां, ते सोपं आहे ना. आणि आता याच्यानंतर काय करायचं? याच्यानंतर शेवगाची शेंग टाकायची. किती शेंगा घातल्यास तू? 2 मोठ्या शेंगा, त्याचे तुकडे करून घातलेस. हां, उकडलेलं एकदा आणि मग टाकलं. अच्छा, आणि आता यानंतर काय करायचं? याच्यानंतर बारीक कापलेली गाजर उकडलेली एकदा. आधी उकळी येऊ द्यायची की लगेच? नाही, लगेच टाकायची. अच्छा, ये गार्निशिंग के लिए है ये सिर्फ, तो थोड़ा कम भी डाला तो चलेगा. बरं, सिर्फ ऊपर कलरफुल दिखना चाहिए इसलिए. थोडंसं उकळू देऊया आपण. बरं, आता याला उकळी आली आहे ना. हां, आता सर्व करायचं. आपलं इंटरेस्टिंग ड्रमस्टिक सूप तयार होत आहे. तुम्ही देखील त्याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. ड्रमस्टिक सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला कांदा, वाफवलेले बटाटे, आलं, वाफवलेले गाजराचे तुकडे, उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, बेसिल, मीठ, मिरपूड आणि चिली फ्लेक्स. कृती: प्रथम उकडलेले बटाटे, कांदा, आलं आणि लसूण हे मिश्रण ब्लेंड करून घ्यावं. एका पॅन मध्ये हे ब्लेंड केलेलं मिश्रण आणि दूध घालून ते एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये मीठ, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स आणि बेसिल घालून एक उकळी काढावी. त्यामध्ये उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, उकडलेले गाजराचे तुकडे आणि चिली फ्लेक्स घालून सूप सर्व्ह करावं. अभी